तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत आलू दम मसाल्यामध्ये आणि प्लस त्याच्यासोबत पुऱ्या मोठी। तर स्टार्ट करूया। आणि तेल घेतलेलं आहे मी राईचं तेल घेतलेलं आहे, कारण आलू दम बनवायला राईचं तेल एकदम बेस्ट असतो। तर आता आपण प्रिपरेशन आपला झालेलं आहे, तुम्हाला दाखवत राहील, तुम्ही फक्त व्हिडिओ मध्ये आपलं बनवून राहा। मस्त पैकी बनवूया आता। चला स्टार्ट करूया। हे थोडंसं मी तेल घेतो आपला मसाला फ्राय करण्यासाठी। तर कढाई आपली अगोदरच गरम झालेली होती, तेल मी टाकलेलं आहे। तर त्याला थोडासा जाळला पाहिजे, राईचं तेल आहे तर कडवटपणा असतो, तर थोडंसं जाळून घेऊया त्याला। ओके, तुम्ही माझ्या व्हिडिओ मध्ये बनवून राहा आणि बघायचा, मस्त पैकी बनवणार आहे। तर मित्रांनो तेल गरम झालेलं आहे, आपण त्यात सगळ्यात पहिले टाकू कलोंजी म्हणून। तुम्हाला माहित असेल तर मला आपल्या मराठीमध्ये तर नाव माहित नाही बघा। कलोंजी तिळासारखे असतात, काळे कलोंजी। तर हे अशा प्रकारे आपल्याला मध्ये टाकून फ्राय करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर हे आपले मसाले, टमाटे, बारीक चिरलेले कांदे, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची त्याला क्रश केलेलं आहे। त्याला आपण असा व्यवस्थितपणे थोडा लाईटली गोल्डन बोलतात ना, गुलाबी कलर कांद्याला, तसं येईपर्यंत जरा याला फ्राय होऊ द्यायला। तोपर्यंत आपण चहाची चुस्की घेऊया, आपला बनत राहील, तुम्ही माझ्यासोबत बनवून राहा। ओके, हे बघा हे जरा लाईटली फ्राय झालेलं आहे। तर याच्यामध्ये आता आपण आपला हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकचा जो क्रश केलेला आहे, बारीक चिरलेला आहे, त्याला ऍड करूया। ओके, तर आपला जो मसाला आहे, कांदा आणि लसूण अद्रक ते व्यवस्थित फ्राय झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण हळद टाकूया, थोडेफार गरम मसाले ते ऍड करूया। मिरची पावडर टाकूया, अर्धी चम्मच मोठी। हळद अर्धी चम्मच टाकलेली आहे मी, आणि हा मीठ स्वादानुसार। याला मस्त पैकी आता फ्राय करून घेऊ। तुम्ही माझ्या व्हिडिओ मध्ये नवीन असाल मित्रांनो तर शेवटपर्यंत माझ्यासोबत बनून राहा। माझे व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका। मी तुमच्यासाठी काही ना काही जरा कंटेंट घेऊन येतो कुकिंगचे, तर तुमचे आभार मानतो की तुम्ही बघता माझे व्हिडिओ। तर अशा प्रकारे मला सपोर्ट करत राहा। दिवस माझ्याकडे नॉनस्टिक कढाई नव्हती मित्रांनो, तर तुमच्यासाठी खास करता हे मी कढाई घेऊन आलेलो आहे, जेणेकरून खालती लागला नाही पाहिजे काय पण भाजी बनवताना। तर याला आपण थोडासा पाणी ऍड करून याला एक 5 ते 10 मिनिटं याला मसाला मस्त पैकी शिजून घेऊया, फ्राय करून घेऊया। बघा याला आपण ठेवून देऊया एक 10 मिनिटं। ओके, परत भेटूया नंतर। तोपर्यंत पुरीची रेसिपी आपण त्याची प्रिपरेशन पूर्ण करूया। तर मित्रांनो ते पुरीचा सांगितलेला मी आपला डव केलेला होता, याला आता मी लाटून घेतो। ओके, या अशा प्रकारे आपल्याला मस्त पैकी सुट्टीच्या दिवशी म्हणून खाता येते मित्रांनो, एन्जॉय करता येते। घरच्या घरी काय पण जरा बनवून खात जा, बाहेर मार्केट मधून आणताय तुम्ही काय मजा येत नाही। तर हे पुरी आपल्या बघा लाटून झालेलं आहे मित्रांनो। अशा प्रकारे आपल्याला मोठ्या साईज मध्ये जरा मैद्याचा पीठ मळून वगैरे आहे ना, ही अशी पुरी घ्यायचे
आता तळूया. तेल गरम झालेलं आहे आणि आपला इथं मसाला अजून रेडी व्हायला थोडा वेळ लागणार आहे. तोपर्यंत पुरी तुमच्या समोर मी तळून दाखवतो. पण सणासुदीचा दिवस असतो, सुट्टी असते, तर आपण अशा प्रकारे काही ना काय घरच्या घरी बनवून खाऊ शकतो मित्रांनो. मस्त मजा येते. बाहेर खाण्यापेक्षा घरचा खाल्लेला बरा. तर हे मी पुरी सगळे लाटून घेतले होते अगोदरच, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी एक लाटलेला मी, कारण वेळ जरा कमी असतो या सगळ्या गोष्टीला बनवण्यासाठी. तर हे बघा, हे अशा प्रकारे आपला पुरी रेडी झालेला आहे मित्रांनो. तर हे आता काढून घेऊया आणि परत एक टाकूया. माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एन्जॉय करता पण भेटणार. मी फक्त जेवण बनवतोय हे तुम्हाला दाखवत नाही मित्रांनो. तर मस्त पैकी बोलतात ना, एन्जॉयमेंट करत करत आपला व्हिडिओ बनत राहायचा. सगळ्यांना खुशी ठेवायचा, सुखी ठेवायचा, आपण पण खुश राहायचा, खायचा प्यायचा मस्त. जीवनामध्ये अजून काय राहिलेलं नाहीये. सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये नुसता धावपळ आहे. तर कधी कधी स्वतःला वेळ काढत जा, परिवारासाठी वेळ काढत जा. नुसता काम काम करून कोणाचं भलं होत नाही, खाल्ल्या पिल्ल्याने पण भलं होतं. तर हे बघा, अशा प्रकारे हे आपले पुऱ्या रेडी होत आहेत. आणि भाजीला आपल्याला आलूदम जे आपण बनवणार आहे बटाट्याचा, त्याला आपल्याला वेळ लागणार नाहीये, कारण मी बटाटे अगोदरच शिजून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे मी ही पुरी रेडी करतो आता. त्याला काय 5 मिनिटं आपल्याला लागतील, ते तयार होऊन जाईल. तर हे अशा प्रकारे तळून घ्यायचं आपल्याला. तर आपण आता पूर्ण पुरी तळून घेऊया, ठीक आहे, आणि नंतर भाजी बनवताना तुम्हाला मी परत भेटतो. तर आता आपला भाजीचा जो आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा, काढलंय, जरा फिरून घेतो. आपला बघा मसाला मस्तपैकी फ्राय झालेला आहे. आणि हे बघा, हे उकडलेले बटाटे मी घेतलेले, याला कापून कापून घेतलेले छोटे छोटे. अख्खा बटाटा बनवतो, पण आपल्याकडे मोठे बटाटे होते म्हणून मी कापून घेतलेले. तर ह्याला आता ऍड करूया. हे बघा, याला मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि थोडंसं ह्याच्यात पाणी टाकून आपण 5 मिनिटापर्यंत ठेवून देऊ. पाणी टाकतो. अशा प्रकारे आपला हा आलूदम आता रेडी होणार आहे आणि तुम्हाला नंतर मी सर्व करून दाखवणार आहे. मी पण खाणार, तुम्ही पण या. मस्तपैकी आलूदम आणि पुरी आजची रेसिपी आपली ही, ठीक आहे. याला 5 मिनिटं आपण झाकून ठेवू, नंतर याच्यामध्ये कोथिंबीर टाकून सर्व करू. ओके. तर मित्रांनो, आपली भाजी पुरी सगळं रेडी झालेलं आहे. हे बघा, काढतोय मी आता भाजी, प्लेटिंग रेडी करतोय. मस्तपैकी आपला आलूदम बनलेला आहे, एक नंबर असा झटपटा टाईप मध्ये. सर्व करूया आता, मला दाखवतो. एक नंबर लागते ही आलूदम, म्हणजे सहसा जास्त कोणी बनवत नाही. कोथिंबीर वगैरे मस्तपैकी. हा 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 हा, काय मजा येते मित्रांनो, माहिती आहे या सगळ्या गोष्टी खायला. अरे बनावा घरी, हवा, खुश राहा. हे बघा, हा प्लेटिंग झालेलं आहे. आता मी पुरी लावतो याच्यावर, ठीक आहे. तर हे बघा मित्रांनो, झालेली आहे मस्तपैकी आलूदम मसाल्यामध्ये, एकदम छानसा पुऱ्या. बघा, बघू शकता, आहे का ना, एक नंबर. हे बघा, कांदे घेतलेले, लिंबू घेतलेले आणि आपली कोथिंबीरची मस्तपैकी गार्निशिंग झालेली आहे. ओके. अशा प्रकारे आपल्याला घरात बनवून खायला काही प्रॉब्लेम नाही आहे. मस्त फ्रेश असणार आणि पूर्ण घरचे लोक खातील. तर भेटूया आपण पुढच्या कंटेंटमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू सो मच. विजिट फॉर कुक विथ बोन्स. थँक्यू. खाऊन बघू, त्याला टेस्ट करूया.
कशी बनलेली आहे काय नाही, मजा येईल. आता काय बोलू तुम्हाला. आता मित्रांनो, मी या सगळ्या गोष्टी ना घरच्या घरी बनवून खायला मजा येते. हे बघा, सुटतं का वाफ, गरम गरम या खायला. एकच नंबर, मस्त. आहा, बाहेर पैसे घालवण्यापेक्षा घरच्या घरी स्वादिष्ट